महापालिका निवडणुकीत भाजपला 87 जागांवर विजय मिळाला। आता 10 सदस्यांमागे एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे। त्यानुसार भाजपला 9 आणि 8 नगरसेवक निवडून आलेल्या MIMला एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे। महानगरपालिका आयुक्तांनी नगरसचिवांकडून मागवलेल्या मार्गदर्शनात तसे नमूद आहे। स्वबळावर महानगरपालिका लढलेल्या भाजपला मुस्लिम बहुल प्रभागात 14 आणि 20 मध्ये यश मिळाले नाही। या ठिकाणी MIMचे उमेदवार विजयी झाले। 26 पैकी 21 प्रभागात भाजप उमेदवारांना पॅनल टू पॅनल मते मिळाल्याने येथील सगळेच उमेदवार विजयी झाले। आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वतःच्या जागेवर माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झाला। त्यांना किंवा श्रीकांत घाडगे यांना स्वीकृतची संधी मिळू शकते। तसेच भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी निवडणुकीत मोठी मेहनत घेतली। ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडी, जगदीश पाटील यांचेही योगदान आहे। याशिवाय अन्य काही उमेदवार नवीन चेहऱ्यांनीही पक्षाला मोठी मदत केली। त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबात स्वीकृतची लॉटरी लागू शकते। दुसरीकडे फिरदौस पटेल यांनी काँग्रेसची उमेदवारी डावलून पराभवाची चिंता न करता MIM मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली। त्यांनाही MIM कडून स्वीकृतची संधी मिळू शकते। गाझी जहागीरदार देखील स्वीकृतचे प्रबळ दावेदार मानले जातात। स्वीकृतसाठी इच्छुकांचे स्थानिक आमदारांच्या घरी संपर्क कार्यालयात हेलपाटे वाढले आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।